आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. साबुदाण्याची उसळ म्हणतात, कोणी खिचडी म्हणतात. तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, आता हे तूप, हे साजूक तूप आहे, साजूक तूप घ्यायचं आहे. उसळ स्वीट पदार्थ आणि उपवासाचे करायचे असले की आम्ही उसळ वगैरे करायला हेच घेतो, साजूक तूप. गाईचं म्हशीचं आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. ज्याला तेलातली करायची ते तेलातली करू शकता, पण तुपातली केलेली टेस्टी लागते आणि चांगली लागते उसळ. त्यामुळे तूप घेतलेलं आहे मी. साधारण 2 चमचे, थोडं जास्त असं तूप घेतलं. खूपही घ्यायचं नाही कारण तेलकट होते, ऑइली होते ते. त्यामुळे गॅस मोठा केलेला आहे. गॅस मोठा केला आहे. तूप तापत आहे आपलं. आता घेण्यात येणारं साहित्य दाखवते आहे. तर हे आहे बटाटे, उकडलेले बटाटे. बटाटे उकडून त्याचे काप करून घेतले आहे, सोलून स्वच्छ धुवून उकडले आणि ते काप करून घेतले. तसंच इथे जिरं आहे, जिरं टाकून देऊ आपण इथे. तूप गरम झालेलं आहे, जिरं टाकलं आहे त्यात. ही ढोबळी मिरची, ढोबळी म्हणजे एकदम ढोबळी नाही आहे, साधारण मीडियम. ती टेस्टी लागते म्हणून ती होती तर तीच घेतली. साधी पण आपण बारीक टाकतो ती हिरवी, ती पण टाकू शकता तुम्ही. तर ही ढोबळी मिरची, तर हे घेतले आहे आपण 3-4 ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहे. यात खराब होती ती काढून घेऊ, काळी होती आहे. आणि तसंच आता झालेलं आहे जिरं आपलं. हिरवी मिरची आपण त्यात टाकून, हिरवी मिरची टाकलेली आहे आपण त्याच्यात. आता लाल मिरची थोड्या वेळाने टाकायची कारण लवकर जळते लाल मिरची. अशा प्रकारे हिरवी मिरची होत आहे. हिरवी मिरची झाल्यावर आपल्याला हे दाण्याचं कूट घेतला इथे. हिरवी मिरची झाल्यावर आपल्याला त्यात लाल मिरची टाकून द्यायची. तूप गरम झाल्यावर त्यात 2 चमचेभर तूप घेऊन गरम केला आहे कढईत आणि त्याच्यात जिरं टाकून हिरवी मिरची, लाल मिरचीचे तुकडे टाकलेले आहे. आणि हिरवी लाल मिरची असल्यामुळे तिखट थोडं कमी, कारण रंग असा वेगळा दिसतो तो पांढरा रंग दिसल्यामुळे आपल्याला थोडंसं तिखट घ्यायचं आहे. आणि एकदम फिक्की उसळ चांगली नाही लागत आणि एकदम तिखटही नाही, मिडियम पाहिजे उसळ. तुम्हाला जशी लागते तशी तुम्ही करू शकता, कारण आपलं सामानही जास्त आहे इथे, त्यामुळे तेवढे लागणार. हे हलवत राहायचं इथे सांगता. खूप जास्त तूप घ्यायचं, तुम्ही तेल घेऊ शकता तुम्ही. तर हे बटाटे इथे मोठे केलेले आहे, काप त्याचे उकडलेले. तिखट मीठ, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट. प्लेट भरून या शेंगदाण्याचं कूट घेतला आहे. आणि हा साबुदाणा. तर हा भिजवून ठेवला आहे 3 तास आधी. 3 तास आधी भिजवून ठेवला आहे आणि असा मोकळा झाला. हात धुतले आहे मी स्वच्छ. असा मोकळा साबुदाणा झालेला आहे, म्हणजे उसळ चिकट होत नाही. बटाट्यामुळे थोडी ओलसर होते ती, पण चिकट होत नाही. अशा प्रकारे आपले हे झाले आहे ना. बटाटे टाकून देऊ आपण याच्यात. बटाट्याला वाफू द्यायचे. तिखट मीठ नंतर घालू, दाण्याचं कूट नंतर घालायचं. गॅस मोठाच आहे. बटाटे थोडे आपल्याला इथं होऊ द्यायचे आहे, कारण एकदम असे नरम नाही उकडलेले होते, साधारण असे उकडले. त्याच्यात मोठे तुकडे असले त्याच्यात आपल्याला बारीक करून घेता येते. फ्राय होईपर्यंत आपल्याला जर मोठे असेल, बारीक लागत असतील तर यातले भाजता आपल्याला करून घेता येईल. आणि शिजली की होत असते उसळ पूर्ण होईपर्यंत. अशा प्रकारे 2 मिरची प्रकार टाकले आहेत, त्यात जिरं आणि तूप. त्यात बटाटे भाजून घेतले आहेत.
मोठे घेतले आहेत, पण आता बघू शकता तुम्ही की सराट्याने केल्याबरोबर थोडे छोटे होऊन जातात ते असे. कढई चांगली गरम झालेली आहे. आता याच्यात साबुदाण्याचं कूट घालून द्यायचं. साबुदाण्याचा भिजलेला साबुदाणा घालून दाण्याचं कूट नंतर घालायचं. साबुदाण्याचं कूट घालून भिजलेला साबुदाणा घालून दाण्याचं कूट नंतर घालायचं. आणि नंतर भाजल्यावर तिखट जळून जाते लवकर, म्हणून तिखटही नंतर घालू आपण. थोडंसं घालून घ्यायचं. तिखट थोडं झाल्यावर घालू. तिखट जळलं की मग ते कडवटपणा कडू लागते असं. प्रकारे साबुदाणा चांगला फ्राय करून घ्यायचा. कारण शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्याच्यावर इकडे हलवत राहायचं. ती ढोबळी मिरची एकदम ढोबळी सिमला मिरचीची दुसरी लहान साईजची असते अशी लंबी, ती घेतलेली आहे. त्यामुळे ती अजिबात तिखट नसते, पण टेस्ट चांगली येते त्याची. म्हणून वेगळं काहीतरी टाकून पाहिजे. नाही तर नेहमी हिरवी मिरची टाकून देतो, पण ती आता असल्यामुळे ती घेतली. चांगली लागते टेस्ट त्याची. अशा प्रकारे आता हा साबुदाणा झालेला आहे ना. आता दाण्याचं कूट टाकू. हे भाजलेलं असल्यामुळे कमी केलं आहे गॅस. आता शेंगदाण्याचं कूट भाजलेलं असल्यामुळे लाल शेंगदाणे सालं नाही काढले याचे, आणि न सालं काढताच बारीक करून टाकला आहे कूट. तर अशा प्रकारे सगळीकडे फिरवून आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि मिक्स केल्यावर असं थोडंसं टाकायचं भाजलेला खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. कारण हे वाळी जास्त लागत नाही, भाजलेलं असल्यामुळे त्याला दाण्याचं कूट टाकल्यावर जास्त हळवं नाही लागत. सगळीकडे मिक्स झालं पाहिजे म्हणून थोडं 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 टाकू. कारण कुठे लागते कुठे नाही लागत त्यामुळे. आणि हे थोडेसे बटाटे व्हायचे असले तर असे दाबून सराट्याने थोडेसे तुकडे तुकडे करून असे मिक्स करून घ्यायचे. कलर आता हा जो कलर असा वेगळाच दिसतो. नुसतं मिरची टाकली की असा पांढरट कलर दिसतो याच्यात. म्हणून आपल्याला याच्यात तिखट टाकायचं आहे थोडंसं. टाकलं नाही तरी चालते तुम्हाला. कलर फक्त कलर चांगला आहे फक्त तिखट टाकला. हे उरलेलं दाण्याचं कूट आता टाकून घेऊ आपण. आणि उरलेल्या दाण्यासोबत कुटासोबत मिरची पावडर आणि मीठ. कलर येते आणि थोडंसं तिखटपणा आपण येईल तिखटाचं. त्यामुळं आता जळायची शक्यता नाही आहे. या मिरचीच्या ज्या बिया या आपण टाकून देऊ. ह्या ह्याच्यात उसळीत नाही घालायच्या, या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे आता मोठा करते मी. कमी केला होता गॅस. आता तिखट वगैरे घातल्यावर आता तिखट आणि मीठ घातल्यावर आता जास्त वेळ नाही हलवायची याला. मोठ्या ह्याच्यावर 1-2 वापरल्या. भाजलेलं दाण्याचं कूट आहे आणि मिरची लावतो तिखट आधी टाकलं म्हणून वेळेवर दाण्याचं कूट थोडं टाकलं की सगळीकडे मिक्स होतं. गॅस कमी केला आहे मी, कमी करतो आता. व्हिडिओ असल्यामुळे आता हे उघडं ठेवावं लागतं, नाही तर झाकण ठेवून आपल्याला वाफू द्यायचे याचं. पण इथे आता व्हिडिओ असल्यामुळे मी हलवत आहे, मिक्स करत आहे. तुम्हाला गॅस कमीच आहे आपला, कमीच केलेला आहे गॅस.
एकदम कचवटी चांगली लागत नाही ते, म्हणून 1 मिनिट मोठा करू आपण. 1 मिनिट मोठा करून झाकण ठेवून देऊ. कमी करून देते. एक मिनिट मोठा करून अजून 10-12 मिनिट 10-12 सेकंद कमी करून देऊ. एक वेळ बघून घेऊ आता आपण. कमी करूया. चांगली वाफ आलेली आहे. तर आता ह्याच्यात दही जर घालायचं असलं तर आपल्याला दहीसोबत आपल्याला घ्यायचंच आहे. दही घेणारच आहे आपण थोडं. तर इकडे मी कमी टाकते कारण आम्ही सोबत दही ठेवणारच आहे प्लेटमध्ये. वरून जर घ्यायचं नसेल दही तर तुम्ही उसळीतच टाकू शकता. उसळीत जास्त टाकू शकता. मी थोडंसं टाकलं आहे कारण लिंबू आणि दही सोबत असल्यामुळे खायला मी कमी घातला आहे. तुम्ही जास्त घालू शकता. तसेच साखर. दह्याचा आंबटपणा, मिरचीचा तिखटपणा जाण्यासाठी एवढी साखर, एवढ्या प्रमाणानुसार आपल्याला प्रमाण पाहून त्यानुसार साखर टाकायची. अर्धा चमचा याच्यात साखर घातली. दही टाकल्यावर जास्त होऊ नाही द्यायची आपल्याला. दही साखर घातली की लगेच गॅस बंद करायचा. गॅस बंद केला आता. उसळ आपली तयार आहे. काढून घेऊ आपण आता याच्यात. खमंग अशी उसळ झालेली आहे. दह्यात किंचित मीठ, थोडीशी साखर. कोणाला साखर आवडते नाही आवडत. इथे साखर टाकून घेतली कारण दह्यात साखर आहे. उसळमध्ये आपण दही घातलेलं आहे त्यामुळे इथे साखर टाकून मी दही साखर टाकून ठेवलेलं आहे. कारण उसळीत जर दही कमी आंबट कमी वाटलं तर इथे लिंबू ठेवलेलं आहे. तर वडसावित्री स्पेशल अशी उसळ आपण केलेली आहे. वडसावित्रीला बनवा. गरम गरम उसळ, लिंबू, दही, साखर टाकून, आंब्याचा रस, आंबे आणि हॅपी वडसावित्री सर्व महिलांना. तर अशा प्रकारे उसळ बनवा, खा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगा. माझं मनीषा अंजली यूट्यूब चॅनल आहे. त्यावर रेसिपी, योगा, गाणे, हिंदी मराठी भजनं असतात. त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.